भैया साहेब, तुमच्या धर्मपत्नीला सांगा त्यांचं तोंड बघण्यात आम्हाला मुळीच इंटरेस्ट नाही. हे मी सुजित भाऊजी, मला माहितीये तुम्हाला माझं तोंड बघायचं नाहीये. नाही बघावं लागणार. किमान यापुढचे 9 महिने तरी तुम्हाला माझं तोंड नाही बघावं लागणार. सुजित भाऊजी, माझं ट्रेनिंग सुरू होतंय आणि आज मी ट्रेनिंगला जाऊ शकतेय. मी ग्रॅज्युएशनची परीक्षा दिली, पोलीस भरतीची परीक्षा दिली, ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. आणि मला माहिती आहे की थँक्यू हा लई छोटा शब्द आहे, पण माझ्याकडे दुसरा शब्द नाही हो. त्यामुळे थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. फक्त एकच रिक्वेस्ट आहे, तुमच्या भैया साहेबांची मनस्थिती पण नाही आता चांगली. त्यामुळे त्यांच्या सोबत राहा, त्यांना एकटं पाडू नका प्लीज, प्लीज. या 9 महिन्यात तू दिलेली जखम भरून निघेल, आमचं गेलेलं बाळ परत देशील तू? मी माझंच गेलेलं बाळ परत नाही आणू शकत, तर तुमचं कसं आणणार? बेबी मावशी, पाया पडते. असू दे. बेबी मावशी, स्वतःची काळजी घ्यायची. काय आरबट चरबट खायचं नाही आणि रोज फिरायला जायचं. मला रोज व्हिडिओ पाठवायचा. पाठवीन ग. आणि आणखीन एक गोष्ट, माझी काळजी करू नका. नीट जा. स्वतःची काळजी घ्या. तू पण ट्रेनिंगवर फोकस कर. संजू, तुझ्याशिवाय या घरात 9 महिने कसे काढणार आहे माझं मलाच माहिती.